देवबाप्पा ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला कुठल्याही कामामध्ये सपोर्ट करते. मी म्हणजे असं छोटीशी मुलगी होती, पण मला तर सगळेजण म्हणतात की तू खूप मोठी झाली आहेस. हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे. आणि मी सतत त्याला एक गोष्ट मागत असते की ज्यांना काहीही मिळत नाही त्यांना कृपया करून ती गोष्ट मिळू दे. मला वाटत असतं की लोक आपल्याला सगळं मिळतं, पण त्यांना जे नाही मिळत ते आपण का नाही द्यावं. मला मम्मा डॅडी सतत सांगत असतात, मायरा कोणीही कधी पण काही पण मागितलं आपले हात नेहमी पुढे पाहिजे. जेव्हा मी मोठी होत झाली तेव्हा मला कळायला लागलं की काय काय चमत्कार घडतात आपल्या आयुष्यामध्ये. की मला कुठेतरी एक डायरेक्ट देवीचं रूप दिसलेलं. मला खूप म्हणजे मी मम्माला सतत विचारत असायची की मम्मा आपल्याला देवबाप्पा दिसतो का. तर मी आहे ना नुसतं विचार करायची की देवबाप्पा असलीमध्ये कसा दिसत असेल. सुंदर परिवानी करुणा वेणी फाणी दिसाया हवा जरा जगा मगा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर मुक्काम पोस्ट देवाचं घर नावाचा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका निभावणारी मायरा माझ्यासोबत आहे. मायरा कशी आहेस? मी खूप छान आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे, कारण आफ्टर सो लॉंग मी तुला बघते आणि मला खूप छान वाटतं. मी ऍक्च्युली काय म्हणतात ते तुझे ब्लॉग्स फॉलो करते, तुला इंस्टावर फॉलो करते, त्यामुळे मला खूप छान वाटतंय की पहिल्यांदा आपण वन भेटतोय. आता मला तुला हे विचारायचं आहे की मायरा यूट्यूबर म्हणून आम्ही पाहिली आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर पण आहे, ती ॲक्ट्रेस पण आहे, पण आता मायराची या वर्षात एक नवीन ओळख झाली आहे, ती म्हणजे व्योमची दिदी. सो ही ओळख किती भारी वाटते ग, म्हणजे आता तुला व्योमची दिदी म्हणून ओळखायला लागलेत लोक. मला ते म्हणजे मी जेव्हा पण कोणाला पण भेटायची तेव्हा मला सगळे बोलायचे की मायरा तुला भाऊ झाले, तू कशी आहेस, म्हणजे भाऊ कसा आहे किंवा तुम्ही काय करतात दोघं. तर ते ऐकायला मला खूप मजा वाटते की आता काहीतरी नवीन वर्षाची सुरुवात नवीन नावाने ओळखलं जात आहे. त्यामुळे हे पण मला खूप छान वाटते. आणि मुक्काम पोस्ट देवाचं घरी या निमित्ताने पण मला सगळेजण ओळखायला लागले, ह्याच्याबद्दल पण मला खूप छान वाटतंय. कसलं भारी. बरं मायरा, तुझा तर आम्ही असं जर्नी बघितलाय की मायरा कुठून कुठवर पोहोचली आणि तुझ्यामध्ये हिडन टॅलेंट आहेस, पण आता तू दिदी झाली आहेस, त्यामुळे व्योमला पण तू तयार करत असशील. भले कारण आम्ही बघतो ग की तू त्याच्यासोबत बसून याच चित्रपटाच्या गाण्यावर पण रील्स केलेस. परत तू खूप तुझ्या परीने जमेल तितके या गाण्यावरती रील्स करतेस आणि त्याला पण इन्व्हॉल्व करतेस. तू कशी गप्पा मारत असतेस, आम्ही सगळं पाहतो की त्याला असं छान घेऊन तुमच्या गप्पा चालू असतात, सगळं आम्हाला दिसत असतं. बरं, आता मायराचे काय प्लॅन्स आहेत व्योमला घेऊन? कारण एक तर मी ऐकलं होतं की तू विचार केलास की एका शाळेत तुम्ही असाल, मग तू फ्लोअरवरनं खाली वगैरे येऊन त्याला भेटशील वगैरे. आता जसं तू काम पण करतेस सोबत शाळेबरोबर, तर तुला असं वाटतं का की तुम्ही दोघांनी एकत्र स्क्रीन वगैरे शेअर करावी? अर्थात त्याचा चॉईस आहे की त्याला ऍक्टर बनायचं वगैरे, पण तुला वाटतं का असं मनापासून? मला मनापासून वाटतं, पण माझी अजून एक इच्छा आहे की माझ्या पप्पाची आणि माझा हा खूप मोठा हट्ट आहे की आमच्या घरामध्ये एक तरी ऑलिम्पिकचं मेडल पाहिजे. त्यामुळे मी तर ठरवलंय की मी त्याला ऑलिम्पिक्समध्ये पाठवणार आहे. पण मला अजून एक माझी इच्छा आहे की आपण म्हणजे जर का त्याची पॅशन असेल तर आम्ही दोघं कधीतरी एका पिक्चरमध्ये किंवा कुठल्या तरी ॲडमध्ये किंवा कशामध्ये तरी आम्ही एकत्र दिसू, असं माझी खूप मोठी इच्छा आहे. बरं, आता इच्छेबद्दल बोलतोय म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या कलाकारांबरोबर मी तुला पाहिलं आणि याच्या प्रमोशनसाठी पण सुबोध दादा असेल, अमृताताई असेल, सगळे मोठे, आणि आज तर सचिन पिळगावकर सर आलेले. तर आता कोण राहिले असं की ज्यांना टीव्हीवर पाहिले पण मला यांना भेटायचं किंवा यांच्याबरोबर काम तरी करायचंय? आहे का कोणी असं मोठं की तुला वाटतं? सांगितलं तर सगळ्यांची फापलेल. का ग? सलमान खान. अरे बाप रे, भाई की फॅन आहे म्हणजे. तुला खूप आवडतो का सलमान खान? हो, आणि दीपिका पादुकोण. मी त्यांचे हाफ तरी सिनेमे बघितलेत. ओके, त्यामुळे तुझी इच्छा आहे की तुला त्यांच्याबरोबर करायचंय. बरं, या चित्रपटामध्ये बाबांबरोबर तुझं एक बाबांना पत्र लिहिणं किंवा तुला काहीतरी नवीन शोधायचंय किंवा देवबाप्पाकडे पत्र कसं पाठवलं जातं आणि पोहोचतं का, याचा काहीतरी तू एक अंदाज लावतेस साधारण.
तर असं काही आहे का की जे मम्मी पप्पांना न सांगता, तर इथे जसं सिनेमामध्ये आम्हाला माहिती नाही, तू तुझ्या मम्मीला आणि आजीला सांगितलंयस का लेटर टाकतेस आणि काय करतेस, हे आम्हाला तर माहित नाही, कारण ते आम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. पण तूच तुझ्या शाळेमध्ये किंवा तुझं असं काहीतरी सिक्रेट आहे का की जे मम्मी पप्पांपासून लपून सरप्राईज म्हणून ठेवलंय किंवा काहीतरी केलंय, जसं की एकदा तू असं केलं होतं? म्हणजे मी असं कधीच नाही केलं की काही गोष्टी माझ्याकडनं शाळेमध्ये चुकली किंवा मॅमनी सांगितलंय की आता हे तुला घरी जाऊन सांगायचं, नाही तर नाही सांगितलं तर आम्ही सांगणार. म्हणजे असं मी कुठलीच गोष्ट त्यांच्यापासून लपवली नाही आहे, कारण त्या गोष्टीसाठी तीच गोष्ट आपल्याला चांगली इम्प्रूव्ह करण्यासाठी तेच तर मदत करणार आहे. जरी टीचर असल्या तरी आपल्याला घरी अभ्यास घेताना तेच तर मदत करणार आहे, तेच आपल्याला रिझल्ट चेक करणार आहेत किंवा तेच आपल्याला सांगणार आहे की मायरा की हे तुला करायचं आहे, हेच ते सांगणार आहे. तर त्यांच्यापासून काही लपवून ठेवणं हे तर मला कधी शक्यच नाही आहे. पण मी त्यांच्यापासून मी त्यांचा जेव्हा बड्डे पण येतो तेव्हा मी खूप प्रयत्न करते, मी काहीतरी स्पेशल करणार आणि ते होतं. मी त्यांच्यापासून ते अगदी एकदम स्पेशल ठेवते. बरं, देव बाप्पाचं आणि तुझं रिलेशन आम्ही फक्त ऑनस्क्रीन बघितलंय. म्हणजे आम्ही बघितलंय की जेव्हा बाप्पा जातो तेव्हा मायराला रडू येतं, म्हणजे आम्ही असं बघितलंय साधारण. आणि त्यानंतर बाप्पा येतो तेव्हा तू तसं स्वागत करतेस किंवा तू स्वतःहून पूजा करतानाचे वगैरे रील्स आम्हाला दिसतात की तू काही ना काहीतरी करत असतेस आणि तुझा भाग असतो सणामध्ये, बाप्पाच्या याच्यामध्ये. मला विचारायचं की तुझं आणि देव बाप्पाचं कनेक्शन कसं आहे? म्हणजे माझं मी जेव्हा 1 वर्षाची होती तेव्हा माझं पहिलं गणपती बाप्पासोबत साजरं होतं. तेव्हा मी खूप लहान होती, मला काहीच कळायचं नाही. तेव्हा मी फक्त देवबाप्पाच्या मूर्तीकडे बघायची आणि फक्त हसायची. जेव्हा मी मोठी होत झाली तेव्हा मला कळायला लागलं की काय काय चमत्कार घडतात आपल्या आयुष्यामध्ये. कधी मी पड्यावर यायची पण मी डायरेक्ट उभी राहायची. हे असे वेगवेगळे चमत्कार माझ्यासोबत घडत राहायचे की मला कुठेतरी एक डायरेक्ट देवीचं रूप दिसलेलं. मला खूप म्हणजे मी मम्माला सतत विचारत असायची की मम्मा आपल्याला देवबाप्पा दिसतो का. तर मी नुसतं विचार करायची की देवबाप्पा असलीमध्ये कसा दिसत असेल. मी विचार करायची की तो फ्लोटत असेल का, की तो एका ढगावरती बसून येत असेल का आपल्याकडे. हे मी सतत विचार करायचे, कारण त्याचे वेगवेगळे फोटोज असतात. त्यामुळे त्याच्यामधनं एक सिलेक्ट करून सांगायचं की हाच देव बाप्पा आहे, तो जो खरा आहे असं नसू शकतं, कारण ते कोणी वेगळंच क्रिएट करू शकतं किंवा देव बाप्पाला खूप हात देऊ शकतो असं पण असतं. मी जेव्हा मोठी झाली तेव्हा मला कळालं की देवबाप्पा खूप मोठा आहे, की आपल्यासाठी खूप खूप काय काय गोष्टी करतो आपल्यासाठी. तेव्हा म्हणजे आता मी जेव्हापासून रडायला सुरू केलं तेव्हा मला कळालं की बाप्पा ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला कुठल्याही कामामध्ये सपोर्ट करते. आणि म्हणून मला तेव्हापासून म्हणजे असं तो जाताना मला खूप वाईट वाटतं, कारण तो जेव्हा येतो बाप्पा जेव्हा पण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपण खूप अशी तामझाम करतो की आता हे कुठे ठेवायचे हे मला करायला खूप आवडतं. पण जेव्हा तो जातो तेव्हा एक तर घराच्या सगळ्या भिंत्या म्हणजे असं मला वाटतं की आता अरे यार ते म्हणजे आता ते जे मखर असायचं त्याचं ते पण आता असं दिसेल की अरे यार कोण नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे मला खूप सॅड फील व्हायचं, कारण म्हणजे मी त्याला भाऊ मानते. बरं, बाप्पाला आपण नेहमीच काही ना काहीतरी मागत असतो, मला हे दे ते दे. पण मला असं वाटतं की आपण बाप्पाला थँक्यू पण बोलायला पाहिजे, कारण की तो न सांगता पण आपण न मागता पण खूप काही आपल्याला देतो आणि आपण ग्रेटफुल असलं पाहिजे की तो आपल्या पाठीशी सतत असतो. तर तुला देव बाप्पाला का थँक्यू म्हणायला आवडेल? मला थँक्यू ह्याच्यासाठी म्हणायला आवडेल की तू मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली की मला इथे आणलेस तू. कारण मी म्हणजे असं छोटीशी एक मुलगी होती, पण मला तर सगळेजण म्हणतात की तू खूप मोठी झाली आहेस. हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे. आणि मी सतत त्याला एक गोष्ट मागत असते की ज्यांना काहीही मिळत नाही त्यांना कृपया करून ती गोष्ट मिळू दे. किती छान मायराच्या बोलण्यात ना
तिच्यावरचे संस्कार आणि ती किती मोठी होत चालली लहान वयामध्ये, पण ती किती मॅच्युअर आहे. जसं सचिन सर म्हणाले, तू खरंच खूप मॅच्युअर आहेस. म्हणजे आव न म्हणता एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी समज असणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की बाप्पाची कृपा तुझ्यावर अशीच राहू दे की तू इतके छान छान विचार सगळ्यांपर्यंत पोहोचव. कारण बरीचशी लहान मुलं असतील जी तुला फॉलो करत असतील, त्यांच्यासाठी तू एक आयडल आहेस. मला एक सांगायला आवडेल की मी एका जागेवर गेलेली जिथे मुलं हरवतात स्टेशनवरती, तर तिथे त्यांना नेलं जातं, तिथे त्यांना ठेवतात. एकदम लहान होती ते, म्हणजे 6-5 महिन्याची पण मुलं होती तिथे. तर माझ्याकडे ना माझे लहानपणीचे खूप कपडे साचलेले, चपला साचलेल्या, परत खूप खेळणी साचलेल्या. तर ते फेकून द्यायच्या ऐवजी ते चांगले मी एकदम धुवून त्यांना क्लीन करून त्यांना ड्राय क्लिनिंगला देऊन मी त्यांना ते दिले. किती छान. कारण मला वाटत असतं की आपल्याला सगळं मिळतं, पण त्यांना जे नाही मिळत ते आपण का नाही द्यावं. किती छान. मला मम्मा डॅडी सतत सांगत असता, मायरा कोणीही कधी पण काही पण मागितलं, आपले हात नेहमी पुढे पाहिजे. म्हणजे देणारं व्हावं. बरं मायरा, जाता जाता आता नवीन वर्ष सुरू झालंय आणि खूप नवीन ऑपॉर्च्युनिटी असतील. तुझ्या काय काय विषय, एक बकेट लिस्ट बनवली आहे का मायराने की मला हे सलमान खान सोबत काम करायचं, टचवूड ते होणार म्हणजे होणार, पण या व्यतिरिक्त काय 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 मग त्या छोट्या असतील किंवा मोठ्या असतील कुठल्याही गोष्टी मला मायराला कम्प्लीट करायची. एक गोष्ट नक्की पाहिजे की मला आशीर्वाद द्या आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही मला पाठिंबा द्या, मला आशीर्वाद द्या. हीच माझी एक छोटीशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करून द्या. आम्ही नक्की पूर्ण करू. थँक्यू सो मच मायरा. मला वाटतं की तू बरं मी एक गोष्ट विसरले. मी छोटीशी फॅन म्हणून रिक्वेस्ट करते की ते जे रील वरती तू एवढं छान छान व्योमला घेऊन करत होती, तुला आत्ता गायला जमेल का? ते जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर काही हरकत नाही. चालेल. जमतं? पाठ आहे, कारण की तू छान लिपसिंग करत होतीस मला माहिती, त्यामुळे. सो गाशील आपल्या प्रेक्षकांसाठी जाता जाता. सुंदर परिवानी करुणा वेणी फणी दिसाया हवा जरा जगा मगा. किती छान. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं प्रेक्षकांना आवाहन करावीस की त्यांनी हा पिक्चर नक्की पाहावा आणि सिनेमागृहात जाऊन पाहावा. मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीला नक्की बघा, सिनेमागृहामध्ये बघा.